ठाकुर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. रिव्ह्यू करणार आहे झापूक झुपूक. केदार शिंदेचा झापूक झुपूक हा सिनेमा रिलीज झालेला आहे आणि जसं मी ट्रेलरच्या रिव्ह्यू मध्ये सांगितलं होतं तसंच घडलेलं आहे. एक नॉन ऍक्टर ज्याला केदार शिंदे यांनी ऍक्टर बनवलेला आहे. मुळात काय की ज्याचे फॉलोअर्स जास्त आहेत त्याचे तारे गर्दिश में असतात. सूरज चव्हाण या सिनेमामध्ये आपल्याला हिरोच्या रोल दिसतात. आता खरं तर सूरज चव्हाण यांचे फॉलोअर्स खूप आहेत आणि अशा एका फॉलोअर्स खूप असलेल्या सूरज चव्हाण बिग बॉसचा विनर होतो आणि लगेचच केदार शिंदे त्याला घेऊन सिनेमा बनवतो. सिनेमा जबरदस्त आहे, साधी गोष्ट आहे पण चांगला सिनेमा बनवला. सिनेमॅटोग्राफी चांगली आहे, गाणी चांगली आहे, म्युझिक चांगलेलं आहे आणि डिरेक्शनही चांगलं आहे. फक्त ह्या सिनेमाची गोष्ट खूपच तकलादू आहे. तरी सुद्धा केदार शिंदेचा सिनेमा म्हणजे चकाचक सिनेमा. त्या चकाचक सिनेमा आपल्याला दाखवतात केदार शिंदे सूरज चव्हाण जो आहे त्याला हिरो घेतलेला आणि त्याच्या अनुरूप अशी गोष्ट गोठली गेलेली आहे. गोष्ट साधी आहे पण खूप चांगल्या प्रकारे ती दाखवली आहे. वेळ कमी असताना त्याने सिनेमा बनवलेला आहे हे जाणवतं पण सिनेमा चांगला आहे. सूरज चव्हाणला त्यांनी ज्या पद्धतीने प्रेझेंट केलेला आहे तो अप्रतिम आणि सूरज चव्हाण मधला एका सामान्य घरातल्या मुलाला त्याने ऍक्टर बनवला, याच्यातलं ऍक्ट करून घेतलं आहे. ठीक आहे, आता सूरज चव्हाण तसं सपोर्टिंग ऍक्टर स्टार्टिंगला दिसतो पण नंतर त्याला हिरो ठरवलाय. खरं तर जसा तो आहे तसाच त्याला प्रेझेंट केलेला आहे आणि ज्या पद्धतीने सराउंडिंगचे ऍक्टर्स जे आहेत त्यांना घेऊन त्यांनी हा सिनेमा फुलवलेला आहे. सगळे कलाकार चांगलं काम करतात, चांगला सिनेमा आहे, जरूर बघा झापूक झुपूक. किती चालेल सांगता येणार नाही पण ओके, एका साध्या मुलाला हिरो बनवणं ही छोटी गोष्ट आणि हे फक्त केदार शिंदेला जमू शकतं आणि केदार शिंदेने पुन्हा सिद्ध केलंय की तो कोणालाही हिरो